हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विचार मंचकावर उपस्थित असणारे माझे सर्व गुरुजन वर्ग आणि उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व भावी शिक्षकांनो, आपली भारतीय संस्कृती आहे की मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव. गुरुला आपण भारतीय संस्कृतीमध्ये ईश्वराच्या स्थानी मानतो आणि त्या गुरुला माझ्यातर्फे मी वंदन करते आणि माझ्या या दोन शब्द तुम्ही ऐकून घ्यावे अशी मी तुम्हाला विनंती करते. आज गुरुपौर्णिमा म्हणजे हीच आषाढी पौर्णिमा, हीच व्यास पौर्णिमा आणि याच गुरुपौर्णिमेपासून सुरू होतो तो जैन धर्मियांचा चातुर्मास आणि बौद्ध धर्मियांचा वर्षवास. हाच तो पवित्र दिवस की ज्या दिवशी महामाया जी शुद्धोधनाची पत्नी होती आणि सिद्धार्थ गौतमाची आई होती, तिला स्वप्न पडले आणि त्या स्वप्नात सुमेध बोधी राजा यांनी शेवटचा जन्म मी तुझ्या उदरी घेत आहे असे म्हणून तिला स्वप्नात दर्शन दिले आणि आपल्याला सर्व संपूर्ण विश्वाला बुद्ध जे मिळाले ते याच दिवशी म्हणजे हाच तो पवित्र दिवस आहे की ज्या दिवशी महामायेला स्वप्न पडून सिद्धार्थ गौतम त्यांच्या उदरी जन्मास आले. कटू आहे पण सत्य आहे. गुरु हे असे असावे जे कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश दिला. गुरु हा असा असावा की ज्याच्या जसे की परिसाचे सोने होते त्या रूपी गुरु असावा आणि गुरु असाही असावा की एखाद्या श्रीमंताचं फुलपाखरू करण्याचं सामर्थ्य त्या गुरुत असावं. मी याच्यासाठी कटू आहे आणि सत्य आहे असं म्हटलं आहे की गुरु हा असा नको की धनुर्धारी असणारा, धनुर्विद्येत प्रवीण असणारा एकलव्याला अंगठा द्यावा लागला किंवा एखाद्या अहिंसकाचा अंगुलीबाण झाला असा गुरु नको. कटू आहे म्हणून सत्य आहे असं मी इथं म्हटलेलं आहे. आणि आधी माझी कविता घेते की गुरु म्हणजे काय असं मी तुमच्या मोठ्या शब्दात ती कविता लिहिलेली आहे, ती तुम्ही श्रवण करा. सर्वप्रथम तर मला संस्कृत भाषा येत नाही पण 4 ओळी म्हणते की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः. हे श्रवण करून ऐकलेल्या ओळी आज मी ते तुमच्या समोर सादर केल्या. माझी आजची कविता आहे गुरु. गुरु म्हणजे काय असतं? गुरु म्हणजे पवित्र गीता पुराण. गुरु म्हणजे पवित्र गीता पुराण. गुरु म्हणजे आई सरस्वतीच्या चरणी जसे स्थान. गुरु म्हणजे अफाट विद्येच्या ज्ञानरूपी करुणेचं भंडार. गुरुच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. गुरुच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. गुरु म्हणजे सागरी शिंपल्यातील मोती महान. गुरु म्हणजे हिररत्न पाचूची तिच्यान. गुरु म्हणजे सरस्वतीच्या विनेचा तोतान. गुरु म्हणजे सरस्वतीच्या विनेचा तोतान. गुरुच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. गुरु म्हणजे जलातील निर्जळ कमळाचं ते पान. गुरु म्हणजे जलातील निर्जळ कमळाचं ते पान. गुरु म्हणजे वाळवंटात मिळालेल्या तृष्णेचा तो प्राण. गुरुच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. गुरु म्हणजे साक्षात परमेश्वराचे धाम. गुरु म्हणजे साक्षात परमेश्वराचे धाम. गुरु म्हणजे राजहंस कस्तुरी मृगाचे ते दान. गुरुच म्हणजे वाल्याचा वाल्मिकी करण्याचे सामर्थ्य महान. गुरु म्हणजे वाल्याचा वाल्मिकी करण्याचे सामर्थ्य महान. गुरुच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. गुरुच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.